जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो, कामगारांना वेगवेगळ्या प्रकारच्या कल्याणकारी योजनेचा लाभ पुरवला जातो। मग आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगारांना 1-2 लाख रुपयाचा क्लेम सुद्धा भेटत असतो। बऱ्याच कामगारांना कदाचित याची कल्पना नाही। तर मित्रांनो, या संदर्भात महत्त्वाची अपडेट माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही कामगार आहात कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करून कळवा। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे आणि वेगवेगळ्या योजनेची अपडेट तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी। मग आता बांधकाम कामगार योजना ही एक राज्य सरकारची कल्याणकारी योजना आहे। या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मित्रांनो आपल्याला वेबसाईटवर जायचं आहे बांधकाम कामगार योजनेच्या, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ठेवली आहे। तर मित्रांनो, आता अर्ज कसा करायचा, ही कोणती योजना आहे? तर मित्रांनो, H01 कामगारांचा कामावर असताना एखादा अपघात जर घडला तर कामगाराला 2 लाख रुपये कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे मिळत असतात। तर यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतील, अर्ज कसा करायचा, या संदर्भात अपडेट माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे बांधकाम कामगार योजनेच्या वेबसाईटवर गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 2 नंबरचं ऑप्शन दिसेल, कंस्ट्रक्शन वर्कर अप्लाय फॉर ऑनलाईन क्लेम, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे एमएच नंबर, जो बांधकाम कामगाराचा एमएच नंबर असेल तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो, जोही मोबाईल नंबर रजिस्टर आपण या ठिकाणी केला होता तो नंबर OTP या ठिकाणी आपल्याला जसाच तसा टाकून व्हॅलिडेट OTP यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फायनान्शियल असिस्टंट ऑफ RS to lack the register worker case of 75% or more permanent disability, म्हणजेच नोंदीत बांधकाम कामगारास 75% अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये अर्थसहाय्य या कामगाराला मिळत असते। तर आता आपल्याला क्लेम ऑनलाईन करायचा आहे। थोडं खाली स्क्रोल करूया, म्हणजेच H04 हा क्लेम आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी कामगाराची संपूर्ण माहिती अपडेट या ठिकाणी येणं आवश्यक आहे। त्यानंतर कामगाराचा मोबाईल नंबर IFSC कोड जसाचा तसा या ठिकाणी व्यवस्थित आहे का, किंवा नवीन कामगार असेल तर या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचा। तर मित्रांनो, तुमचा जेही केंद्र असेल, तालुका असेल, जिल्हा असेल ते या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आरोग्य कल्याण योजना हे निवडायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन दिसेल, H03 H04, तर आपल्याला H04 निवडायचं आहे। त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक नाव, या ठिकाणी जोही सिव्हिल सर्जन असेल त्यांचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर ज्या रुग्णालयामध्ये तुमचा विलास झाला, ज्या रुग्णालयामध्ये तुमचा विलास सुरू होता त्या रुग्णालयाचं नाव, पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर ज्या दिवशी तुमचा ॲक्सिडेंट झाला, जी अपंगत्वाची तारीख असेल ती तारीख या ठिकाणी टाकायची आहे। त्यानंतर अपंगत्वाचा प्रकार, जोही अपंगत्वाचा तुमचा प्रकार असेल तो या ठिकाणी तुम्हाला जसाचा तसा भरून घ्यायचा आहे। अशा प्रकारे खाली थोडं स्क्रोल करायचं आहे आणि सिव्हिल सर्जन सर्टिफिकेट, जे तुम्हाला अपंगत्व असल्याचे जलचिकित्सक प्रमाणपत्र जे असेल ते प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि तुमचं राशन कार्ड अपलोड करायचं आहे। त्यानंतर खाली या चौकोनी डब्यात तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी जी ही तारीख येत असेल, जी अपॉइंटमेंटची तारीख असेल ती तारीख तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहूया 26 तारीख आलेली आहे। त्यानंतर या चौकोन डब्यात पुन्हा क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनावर सबमिट क्लिक करून तुमचं प्रिंट अपॉइंटमेंट लेटर सुद्धा तुम्हाला या ठिकाणून घ्यायचं आहे। प्रिंट अपॉइंटमेंट लेटरवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची ती प्रिंट सेव्ह करून ठेवू शकता किंवा तुम्ही त्याची प्रिंट आउट सुद्धा मारून ठेवू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बांधकाम कामगार मजूर असाल, तुमचं कामावर असताना जर एखादा अपघात तुम्हाला घडला तर या ठिकाणी तुम्हाला कल्याणकारी मंडळातर्फे 2 लाख रुपये मिळू शकतात। तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओमधील माहिती जी आहे ती माहिती आपण संपूर्ण अभ्यास करूनच या ठिकाणी आपण हा मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवला आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवायचं आहे। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवा, अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी।